मित्र हो नमस्कार. मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर मित्र हो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपणास बोर्ड परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे. यातील सर्वच प्रश्न आपणास या परीक्षेमध्ये येणार नाहीत, परंतु यातील बहुतांश प्रश्न आपणास बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर अधिक वेळ न घालवता आपण सुरू करूया या प्रश्नपत्रिकेला. तर मित्रो, प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यामध्ये आपणास 3 विधाने विचारली जातील. पाहूया पहिले विधान. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. यासाठी पर्याय अ व्हॉल्टियर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके आणि ड कार्ल मार्क्स. तर याचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे व्हॉल्टियर. तर विद्यार्थ्यांनी पूर्ण विधान लिहून जो योग्य पर्याय आहे त्या पर्यायाला अधोरेखित करायचं आहे, अंडरलाईन मारायची आहे. तर दुसरे विधान आपण पाहूया. दुसरे विधान आहे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो. यासाठी पर्याय अ वृत्तपत्र दिन, ब पत्रकार दिन, क मुद्रण दिन आणि ड नियतकालिक दिन. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ब पत्रकार दिन. पाहूया तिसरे विधान. कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यासाठी पर्याय अ हस्तकौशल्याच्या वस्तू, ब खेळणी, क खाद्यवस्तू आणि ड पर्यटन तिकिटे. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्यटन तिकिटे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे पूर्ण विधान लिहून योग्य पर्यायाला अधोरेखित करावायचे आहे. फक्त पर्याय लिहून किंवा पर्यायाचा क्रमांक लिहून चालणार नाही. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न पहिला ब. पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. त्यामध्ये 3 जोड्या दिल्या जातील. पाहूया पहिली जोडी. त्यामध्ये 1 महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, 2 बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, 3 अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि 4 जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर याची यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. तर विद्यार्थ्यांनी फक्त चुकीची जोडी ओळखून चुकीची जोडी म्हणून जी चुकीची जोडी आहे जशास तशी लिहायची आहे, दुरुस्त करून लिहिण्याची आवश्यकता नाही. पाहूया दुसरा गट. त्यामध्ये 1 मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ, 2 वॉटर पोलो पाण्यातील खेळ, 3 स्केटिंग साहसी खेळ आणि 4 बुद्धिबळ मैदानी खेळ. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ते म्हणजे बुद्धिबळ मैदानी खेळ. जोडी क्रमांक 4 बुद्धिबळ मैदानी खेळ. पाहूया पुढील गट. त्यामध्ये 1 हु वेअर द सुधराज वंचिताचा इतिहास, 2 स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन, 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास आणि 4 जेम्स ग्रँडफ वसाहतवादी इतिहास. तर यापैकी चुकीची जोडी आहे जोडी क्रमांक 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणत्याही 2 कृती करायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा. पाहूया पहिली कृती. पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. तर संकल्पना चित्र जे आहे ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहासकार. तर कोणतेही 4 आपणास राष्ट्रवादी इतिहासकार लिहायचे. त्यामध्ये महादेव गोविंद रानडे, त्यानंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर विनायक दामोदर सावरकर आणि चौथे जे आहेत ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. या व्यतिरिक्त इतरही आपण राष्ट्रवादी इतिहासकार लिहू शकता. पाहूया पुढील संकल्पना चित्र जे आहे ते कोणते ते. तर त्यामध्ये युरोपातील महत्वाचे विचारवंत. हा प्रश्न बऱ्याच वेळेस आपणास बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पाहूया पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त, त्यानंतर जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, त्यानंतर व्हॉल्टियर आणि लिओपोल्ड व्हॅन रांके. या व्यतिरिक्त इतरही विचारवंत आपण लिहू शकता. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र जे आहे तिसरे. पाहूया पुढील संकल्पना चित्र आहे कोशांचे प्रकार. तर कोशांचे शब्दकोश,
विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय आणि सूची वाङ्मय अशा प्रकारे कोशाचे 4 प्रकार आपणास लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणती 2 टिप आपणास लिहायची आहे. पहिली टिप आहे अभिलेखागार. तर याचे उत्तर एक प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रणा म्हणजे अभिलेखागार होय. त्यानंतर 2 जे दस्तऐवज संग्रहालय वा ग्रंथालय यांच्याकडून प्रदर्शित केली जात नाहीत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्वाचे असतात, अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारामध्ये केले जाते. तिसरा मुद्दा, हे दस्तऐवज शासनाला, संशोधकांना आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून उपलब्ध केले जातात. तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय आणि अभिलेखागारे यांची कार्य या दृष्टीने सारखीच असतात. त्यानंतर चौथा मुद्दा, अभिलेखागारातील कागदपत्रात कोणताही बदल केला जात नसल्याने ती कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात. तर विद्यार्थ्यांनी 1, 2, 3, 4 असे मुद्दे टाकून लिहिणे अपेक्षित आहे. पाहूया दुसरी टिप जी आहे ती म्हणजे एनएल्स प्रणाली. तर याचे उत्तर एक, राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच एनएल्स प्रणाली असे म्हणतात. एनएल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त, घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीयच नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी एनएल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी सर्वप्रथम विकसित केली. त्यानंतर पुढे जी टिप आहे ती म्हणजे वृत्तपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. या ठिकाणी 3 नंबर चुकून 1 झालेला आहे. तर तिसरी टिप वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये 1 लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती व इतिहासाचे थोरवी वर्णन केली. त्यानंतर 2 सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर 3 पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले. चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास स्पष्ट करायचे. तर पहिले विधान आहे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. तर याचे उत्तर 1 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहे. 2 सर्व सामन्याचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. त्यानंतर 3 निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात. 4 मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपण दरम्यान करीत असतात. या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. त्यानंतर दुसरे विधान म्हणजे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे उत्तर 1 इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. तिसरा मुद्दा, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. चौथा मुद्दा, सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर एक, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्ये अवगत करीत गेला. दुसरा मुद्दा, दगडापासून हत्यारे करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. तिसरा मुद्दा, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी मध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती आपणास समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर याचे उत्तर एक, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. दुसरा मुद्दा, प्रत्येक कामाची कौशल्य वेगवेगळी असते. तिसरा मुद्दा, प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारी ही वेगवेगळी करावी लागते. चौथा मुद्दा, या सर्व कृती करत असताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत. म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास लिहायची आहेत. तर हा जो उतार आहे या उतार्यावर पाहूया कोणकोणते प्रश्न आहेत. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व कोणी शोधले. तर याचे उत्तर, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या शहरात सापडले व ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड उली यांना ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला. पाहूया दुसरा प्रश्न, हे संग्रहालय कोणी बांधले होते. तर याचे उत्तर, मेसोपोटेमिया राज्याची राजकन्या एनेगॉल्डी हिने ऊर येथील हे संग्रहालय बांधले होते. तिसरा मुद्दा, या संग्रहालयाचा विशेष कोणता होता. तर याचे उत्तर, या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजेच अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या होत्या. हा या संग्रहालयाचा विशेष होता. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न जो आहे पाचवा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणती दोन उत्तर लिहायचे. हा प्रश्न एकूण 6 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणांसाठी आहे. तर पाहूया यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. त्यामध्ये एक, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. दुसरा मुद्दा, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. तिसरा मुद्दा, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. चौथा मुद्दा, मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला आपणास दिसून येतो. पाहूया दुसरा प्रश्न, खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. तर याचे उत्तर, खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध अगदी घनिष्ठ आहे. त्यामध्ये एक, खेळावर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळाचा इतिहास माहीत असावाच लागतो. दुसरा मुद्दा, खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्य असा
संदर्भ देतानाही समीक्षकाला इतिहासाचा अभ्यास घ्यावाच लागतो. तिसरा मुद्दा, विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यावरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादी संबंधी माहिती द्यावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते. चौथा मुद्दा, खेळातील विशेष तज्ञ म्हणून बोलवलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती, या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चंबूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. पाचवा मुद्दा, खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो. पाहूया पुढील प्रश्न, पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर याचे उत्तर, पर्यटनाशी संबंधित असे पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्यामध्ये एक, पर्यटनाच्या राहण्यासाठी असणारे निवासस्थाने म्हणजे लॉजेस चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. त्यानंतर दुसरा मुद्दा, खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग. तिसरा मुद्दा, हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि त्याच्या विक्रीची दुकाने. चौथा मुद्दा, हॉटेलशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशु उद्योग. पाचवा मुद्दा, पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. सहावा मुद्दा, प्रवासी एजंट, फोटोग्राफर, मार्गदर्शक म्हणजेच गाईड, ठिकठिकाणाची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. अशा प्रकारे हा जो प्रश्न पाचवा आहे, यामध्ये मोठी असतील तर 3 मुद्दे आपणास लिहावे लागतील व छोटी असतील तर 6 मुद्दे लिहावे लागतील. पाहूया प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर यामध्ये पहिले विधान आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. तर यासाठी पर्याय अ राष्ट्रपती, ब प्रधानमंत्री, क लोकसभेचे सभापती आणि ड उपराष्ट्रपती. त्याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. तर विद्यार्थ्यांनी असे उत्तर बाजूला न लिहिता इतिहास या विषयासारखे उत्तर पूर्ण विधान लिहून योग्य उत्तर लिहून अधोरेखित करावायचे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी करण्यात आली. यासाठी पर्याय जलक्रांती, हरित क्रांती, औद्योगिक क्रांती की धवल क्रांती. तर याचे योग्य उत्तर आहे हरित क्रांती. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने लिहायची आहेत. पहिले विधान आहे, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. दुसरा मुद्दा, संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तिसरा मुद्दा, सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची 18 वर्षे पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. पाहूया दुसरे विधान, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो किंवा एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते किंवा निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाचे काम कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागी पोटनिवडणुका घेतो. तिसरे विधान जे ते म्हणजे
राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, राजकीय पक्ष जनतेच्या मागणी आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. 2, शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. तिसरा मुद्दा, या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात. म्हणून अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे ते म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना स्पष्ट करायची आहे? पहिली संकल्पना आहे आदिवासी चळवळ. तर याचे उत्तर एक, आदिवासी हा प्रारंभापासून जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे. दुसरा मुद्दा, ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीच्या अधिकारावर गदा आणल्याने कोलाम, गौंड, संताळ, मुंडा यासारख्या आदिवासींनी ब्रिटिशाविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले. तिसरा मुद्दा, स्वातंत्र्य भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. चौथा मुद्दा, वन जमिनीवरील त्यांचे हक्क, वनातील उत्पादने गोळा करण्याचे व वन जमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत. पाहूया दुसरी जी संकल्पना ती आहे माहितीचा अधिकार. तर याचे उत्तर एक, शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी आणि शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. दुसरा मुद्दा, गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. तिसरा मुद्दा, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. चौथा मुद्दा, माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शक होण्यास मदत झाली. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती करायची आहे? पहिली जी संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. पहिले संकल्पना चित्र आहे महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष. शिवसेना, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष या व्यतिरिक्त इतरही महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आपण लिहू शकता. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे लोकशाही सुशासनाची वैशिष्ट्य. तर याचे उत्तर पारदर्शी कारभार, जनतेच्या मागण्यांना प्रतिसाद देणारे सरकार, तिसरा आहे प्रभावी व कार्यक्षम सरकार आणि चौथा आहे उत्तरदायित्व जाणणारे सरकार. त्यानंतर शेवटचा प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रश्न 9वा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. पाहूया पहिला प्रश्न, भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. तर याचे उत्तर एक, स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता. दुसरा मुद्दा, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यासारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बारडोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या. तिसरा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्याने शेतकरी चळवळ मंदावली. हरित क्रांतीने गरीब शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली नाही. चौथा मुद्दा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? तर याचे उत्तर भारतीय संविधानाने
सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठी वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्ष करण्यात आल्याने पहिला जो परिणाम आहे तो म्हणजे युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. दुसरा आहे आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. तिसरा, यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. चौथा मुद्दा, या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. तर मित्रहो, बोर्ड परीक्षेसाठी आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.